आपण चाचणी तयार करण्यासंदर्भात काही बाबींना सुरुवात केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने मानसशास्त्रीय चाचणी किंवा मानसशास्त्रीय कसोटी याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा त्यामध्ये सर्वसाधारणतः जेव्हा आपण चाचणी किंवा परीक्षा या शब्दाचा उच्चार केल्यानंतर परीक्षेमध्ये काय होतंय, तर काही उत्तरं चूक आहेत आणि काही उत्तरं बरोबर असतात. मात्र मानसशास्त्रीय चाचणीमध्ये किंवा मानसशास्त्रीय कसोटीमध्ये, मापन श्रेणीमध्ये अशा स्वरूपामध्ये चुकीची किंवा बरोबर अशी उत्तरं असतीलच असं नाही. आणि त्याच्याच बरोबरीनं जेव्हा चाचणी, कसोटी हे शब्द आपण वापरतोय, तेव्हा मानसशास्त्रीय चाचण्यांच्या बाबतीमध्ये मापन श्रेणी, प्रश्नावल्या अशा स्वरूपातले शब्द आलटून पालटून निश्चितपणे वापरले जातात. मात्र जेव्हा आपण मानसशास्त्रीय चाचणीचा विचार करतो, तेव्हा त्यामधील 2 महत्वाचे घटक आपण पाहिले होते आणि ते म्हणजे पहिला महत्वाचा घटक, ज्यामध्ये काही प्रश्नांचा संच आहे आणि त्या प्रश्नांच्या संचाला व्यक्तींना उत्तरं द्यावी लागतात. दुसरं म्हणजे या मिळालेल्या उत्तरांमधून जो एकत्रित किंवा संकलित स्कोर प्राप्त होतो, गुणांक प्राप्त होतो, त्या आधारे आपण त्या विशिष्ट घटकाच्या संदर्भात विशिष्ट व्यक्तीबाबत अंदाज करतो किंवा अनुमान काढतो. आता मग हे सगळं बघत असताना निश्चितपणे मानसशास्त्रीय चाचण्या किंवा मानसशास्त्रीय कसोटी कशासाठी द्यायची, तर त्याच्या मागचा पहिला हेतू हा आहे की एकाच व्यक्तीची आपल्याला 2 किंवा अधिक गुणधर्मांबाबत तुलना करता येते. जसं की एखादी व्यक्तिमत्व कसोटी दिल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीबाबत अंतर्मुखता आणि बहिर्मुखता या 2 गुणांच्या बाबतीमध्ये किंवा त्याही पेक्षा इतर काही व्यक्तिमत्वासंदर्भात गुणधर्मांच्या बाबतीमध्ये तुलना करता येईल. ठीक आहे. त्याच्यातलाच दुसरा हेतू असा आहे की 2 व्यक्तींची एक चाचणी दिल्यानंतर त्या व्यक्तींमध्ये देखील विशिष्ट गुणधर्मांबाबत काय फरक आहे, एका विशिष्ट गुणधर्माबाबत आपल्याला 2 किंवा एका व्यक्तींची तुलना करता येते. असे प्रामुख्याने 2 हेतू लक्षात ठेवून आपण आता मानसशास्त्रीय कसोटी म्हणजे काय हे पाहणार आहोत. आणि हे पाहत असताना या कसोटीचे काही गुणधर्म आहेत. जेव्हा आपण एखादी चाचणी निवडतो किंवा जेव्हा आपण एखादी मानसशास्त्रीय कसोटी तयार करतो, तेव्हा त्या कसोट्यांचे काही गुणधर्म आहेत. त्याच्यामधला पहिला आणि अत्यंत महत्वाचा गुणधर्म आणि तो म्हणजे वैधता किंवा यथार्थता, किंवा ज्याला इंग्रजी भाषेमध्ये व्हॅलिडिटी असं म्हणतात. व्हॅलिडिटी किंवा यथार्थताच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा असा आहे की सगळ्याच चाचण्यांच्या बाबतीमध्ये सर्वसकट किंवा सरसकट समान अशी वैधता किंवा यथार्थता नसते. मग ही वैधता किंवा यथार्थता ही कशावर अवलंबून आहे, तर एखाद्या कसोटीद्वारे विशिष्ट घटकाचं, विशिष्ट आयामांचं, विशिष्ट मितींचं मापन केलं जाणार आहे, विशिष्ट डायमेन्शन्सचं मापन केलं जाणार आहे. मात्र ते मापन करत असताना चाचणीद्वारे मिळालेली जी फलितं आहेत, म्हणजेच चाचणीचे, टेस्टचे जे रिझल्ट्स आहेत, त्या रिझल्ट्सचा किंवा त्या चाचणीच्या फलितांमागील जो हेतू आहे, तो हेतू किती प्रमाणामध्ये साध्य होतो आहे, त्याला अनुसरून एका विशिष्ट चाचणीची, एका विशिष्ट
कसोटीची वैधता ही निश्चित होत असते. आता आपण हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. बघा, आपल्याला एखाद्या बुद्धिमापन कसोटीची किंवा बुद्धिमत्ता चाचणीची वैधता शोधून काढायची आहे. आता ही वैधता बुद्धिमापन कसोटीची कशावर असणार आहे? तर त्या चाचणीद्वारे विशिष्ट व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे किती प्रमाणामध्ये मापन केलं जातंय यावर या बुद्धिमापन कसोटीची वैधता अवलंबून असणार आहे. आपण मगाशीच म्हटलं की विशिष्ट हेतूनुसार किती प्रमाणामध्ये विशिष्ट डायमेन्शन्स किंवा मितींचं मापन केलं जात आहे, त्या मापनाचा हेतू कितपत साध्य होतो आहे यावर त्या चाचणीची वैधता ही अवलंबून असणार आहे. आता मग जेव्हा आपण बुद्धिमापन कसोटीचा विचार करत आहोत तेव्हा ही बुद्धिमापन कसोटी ही कितपत वैध आहे हे ठरवत असताना ती चाचणी देणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचं त्या विशिष्ट गुणधर्मांबाबत किती प्रमाणामध्ये मापन केलं जात आहे, हे प्रमाण हा हेतू किती प्रमाणामध्ये साध्य होतो आहे ते म्हणजेच त्या चाचणीची वैधता. ठीक आहे. आता या वैधतेच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा असं म्हणतो की हा जो हेतू साध्य केला जातोय किंवा चाचणीच्या माध्यमातून व्यक्तीच्या विशिष्ट गुणधर्मांचं जे मापन केलं जातंय, जे मूल्यांकन केलं जातंय, त्या मूल्यांकनाचा अचूकता ही आपल्याला वैधतेच्या संदर्भात निश्चितपणे बघावी लागते. आणि त्यामुळे ज्या काही अभिरुची शोधिका आहेत, म्हणजेच ज्या काही इंटरेस्ट इन्व्हेंटरीज आहेत, त्या अभिरुची शोधिकांची वैधता ही बुद्धिमापन कसोट्यांच्या तुलनेने काहीशी कमीच असते. आणि हे सगळं पाहत असताना बघा, आपल्याला असं लक्षात आलं की एखादी बुद्धिमत्तेची चाचणी आहे किंवा बुद्धिमत्तेचं मापन करणारी कसोटी आहे. आणि ही जी चाचणी आहे ती विशिष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांचं बुद्धिमत्तेचं मापन करणारी आहे. मानसशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांना बुद्धिमापन कसोट्यांचे वेगवेगळे प्रकार हे निश्चितपणे परिचित आहेतच. मग त्यामध्ये काही कृती चाचण्या आहेत, काही फक्त पेपर अँड पेन्सिल मात्र नॉन व्हर्बल अभाषिक चाचण्या आहेत. आणि त्यामुळे विशिष्ट चाचणी जी तयार केलेली आहे त्या चाचणीद्वारे जेव्हा आपण बुद्धिमत्तेचं मापन करतो तेव्हा ती विशिष्ट चाचणी निश्चितपणे त्या विद्यार्थ्यामधल्या बुद्धिमत्ता या पैलूपैकी कुठल्या पैलूंचं मापन करणार आहे. आणि मग आपण जेव्हा बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या पैलूंचा विचार करायला लागतो, पुन्हा मानसशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्तेच्या संदर्भात मांडलेले जे वेगवेगळे सिद्धांत आहेत ते अभ्यासले आहेत. जसं की स्पियरमनने मांडलेला द्विघटक सिद्धांत. त्या सिद्धांतामध्ये स्पियरमनने स्पेसिफिक इंटेलिजन्स आणि जनरल इंटेलिजन्स असे 2 घटक सांगितलेले आहेत. थोडक्यात बुद्धिमत्तेचे 2 पैलू सांगितलेले आहेत. मग आपण जेव्हा रायव्हन्स यांनी तयार केलेली प्रमाण वर्धमान सारणी यासारख्या चाचणीचा वापर करतो तेव्हा आपल्याला या स्पियरमनच्या द्विघटक सिद्धांतापैकी सामान्य बुद्धिमत्ता म्हणजेच जी फॅक्टर जो नमूद केलेला आहे त्या घटकाचा विशिष्ट विद्यार्थ्यांमध्ये असणारं प्रमाण हे शोधता येऊ शकतं.
हे झालं या संदर्भातलं एक उदाहरण. आत्ता जेव्हा मी वैधतेचा किंवा यथार्थतेचा विचार करत आहे तेव्हा या वैधतेच्या बाबतीमध्ये एखाद्या विशिष्ट कसोटी किंवा चाचणीद्वारे जो विशिष्ट घटक किंवा बुद्धिमत्तेचा पैलू तपासला जाणार आहे त्या घटकाचं मापन किती प्रमाणामध्ये होत आहे त्यानुसार त्या बुद्धिमापन चाचणीची वैधता ही निश्चित होणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं असेल. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या चाचणीद्वारे विशिष्ट मानसशास्त्रीय घटकाचं मापन करणार आहोत तेव्हा प्रत्येक चाचणीच्या स्वतंत्र निकषांनुसार विशिष्ट चाचणीची वैधता ही अवलंबून असणार आहे. ठीक आहे, मी वाक्य पुन्हा एकदा रिपीट करते. विशिष्ट चाचणीच्या स्वतंत्र निकषांनुसार, निकष असा आहे उदाहरणार्थ बुद्धिमत्तेचं मापन करणे, बुद्धिमत्तेमधील विविध पैलूंचा विशिष्ट विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये शोध लावणे, व्यक्तिमत्वाच्या विविध घटकांचं मापन करणं, हे काही स्वतंत्र निकष आहेत. ठीक आहे, आता या निकषांना अनुसरून त्या चाचणीची वैधता ही निश्चित होते. ठीक आहे, आता आपण हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. जेव्हा आपण विशिष्ट कसोटीद्वारे विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता तपासली जाणार आहे, विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेची पातळी पाहणार आहोत हे ठरवतो तेव्हा त्याच्या तुलनेसाठी बुद्धिमत्ता म्हटलं की आपल्याला परीक्षेमधले मिळणारे गुण आठवतात. मग आता ज्या विद्यार्थ्याला बुद्धिमापन कसोटीमध्ये साधारणतः 120च्या दरम्यान बुद्धिगुणांक मिळालेला आहे, आता हा जो विद्यार्थी आहे ज्याचं विशिष्ट चाचणीवर मापन केलेलं आहे आणि तिथे त्याचा बुद्धिगुणांक 120 आलेला आहे. आता या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये चाचणीवर किंवा विशिष्ट चाचणी ही वैध आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आणखी एका निकषाकडे जावं लागेल आणि तो निकष म्हणजे त्याच विद्यार्थ्याला मिळणारे परीक्षेमधले गुण. सर्वसाधारणतः परीक्षेमध्ये मिळणारे गुण आणि बुद्धिगुणांक याचा जवळचा संबंध आहे असं मानलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे परीक्षेमध्ये मिळणारे गुण हे त्या चाचणीच्या यथार्थतेचं मापन करण्याचं एक तंत्र ठरू शकेल, एक पद्धत ठरू शकेल. आणि म्हणून सर्वसामान्यतः जेव्हा आपण वैधतेचा, यथार्थतेचा किंवा व्हॅलिडिटीचा विचार करतो तेव्हा आपल्याला आत्ताच्या उदाहरणामध्ये विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये, शालेय परीक्षांमध्ये मिळणारे जे गुण आहेत ते गुण आणि विशिष्ट बुद्धिमापन कसोटीवर, बुद्धिमापन चाचणीवर आलेला जो बुद्धिगुणांक आहे, जो प्राप्तांक आहे, यामधील सहसंबंध शोधून काढावा लागेल. हा सहसंबंध गुणांक जेव्हा उच्च येईल तेव्हा आपण असं म्हणू की ती बुद्धिमापन कसोटी ही वैध आहे. ठीक आहे, या उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला वैधता म्हणजे काय हे निश्चितपणे लक्षात आलं असेल. यानंतर आता ही वैधता शोधायचं म्हटलं की त्याचे वेगवेगळे प्रकार हे आहेतच. अर्थात आपण यापूर्वी संख्याशास्त्र किंवा सांख्यिकीचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सांख्यिकीय पद्धती म्हणजेच प्रामुख्याने सहसंबंध गुणांक, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन हे महत्वाचं ठरतं. ते काढण्यापूर्वी आपल्याला हे वैधतेचे वेगवेगळे जे प्रकार मांडलेले आहेत ते पाहणं आवश्यक आहे. त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे
खरं तर या प्रकाराला वैधतेचा प्रकार म्हणायचं का हा प्रश्नच आहे. पण तरी देखील पहिला जो वैधतेचा प्रकार आहे ज्याला म्हटलेला आहे दर्शनी वैधता किंवा फेस व्हॅलिडिटी. आता ही दर्शनी वैधता ही चाचणीच्या स्वरूपावरूनच लक्षात येते. ही जी वैधता आहे ही वैधता कशावरून समजते तर चाचणीमध्ये असणारी जी एककं आहेत ती एककं वाचल्यानंतर समोरच्या व्यक्तीला साधारणतः कल्पना येऊ शकते की या चाचणीमधून कशाचं मापन केलं जाणार आहे. आणि त्यामुळे चाचणीमध्ये समाविष्ट असणारी जी एककं आहेत त्या एककांच्या आधारे चाचणीबद्दल जी काही माहिती किंवा जो काही अर्थ लावला जाणार आहे तो अर्थ हा कितपत अचूक लावला जाईल यानुसार ही दर्शनी वैधता ठरत असते. मगाशीच म्हटल्याप्रमाणे खरं तर ही वैधतेचा प्रकार आहे किंवा नाही हा पुन्हा प्रश्नचिन्हच आहे. त्यानंतर वैधतेचा महत्वाचा आणि दुसरा प्रकार. हा दुसरा प्रकार आहे आशयात्मक वैधता किंवा ज्याला इंग्रजीमध्ये कंटेंट व्हॅलिडिटी असं म्हटलं जातं. आता इथे कंटेंट काय आहे तर चाचणीमध्ये असणारी जी एककं आहेत त्या एककांचा आशय, हा जो आशय आहे या आशयाच्या आधारे चाचणीची वैधता ही ठरत असते. आणि म्हणून जेव्हा आपण या आशयात्मक वैधतेचा विचार करतो तेव्हा पुन्हा चाचणीचा हेतू साध्य करत असताना त्या हेतूला अनुसरून चाचणीमध्ये किती प्रमाणामध्ये विशिष्ट एककांचा समावेश आहे या आधारे चाचणीची आशयात्मक वैधता ही निश्चित होते. उदाहरणार्थ पुन्हा बुद्धिमत्ता चाचणीच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण आशयात्मक वैधतेचा विचार करतो तेव्हा बुद्धिमत्तेशी संबंधित विविध घटकांचा शोध लावण्यासाठी त्या चाचणीमध्ये समाविष्ट असणारी जी एककं आहेत ती किती प्रमाणामध्ये यशस्वी ठरत आहेत या आधारे त्या चाचणीची आशयात्मक वैधता निश्चित केली जाते. मी रिपीट करते, एका विशिष्ट चाचणीमध्ये असणारी एककं बुद्धिमत्तेच्या संबंधित पैलूंचा शोध लावण्यासाठी किती प्रमाणामध्ये यशस्वी ठरते त्या आधारे चाचणीची आशयात्मक वैधता निश्चित केली जाते. या आशयात्मक वैधतेनंतर वैधतेचा जो दुसरा प्रकार आहे ज्याला म्हटलेलं आहे घटकात्मक वैधता किंवा फॅक्टोरियल व्हॅलिडिटी. या घटकात्मक वैधतेमध्ये प्रामुख्याने ज्या घटकांचं चाचणीच्या माध्यमातून मापन केलं जाणार आहे त्या घटकांबाबत किती प्रमाणामध्ये योग्य निर्णय घेता येत आहे चाचणीच्या माध्यमातून त्याला घटकात्मक वैधता असं म्हटलेलं आहे. घटकात्मक वैधतेचं मापन करत असताना काही घटक विश्लेषण तंत्रांसारख्या सांख्यिकीय पद्धतींचा घटक विश्लेषण फॅक्टोरियल एनालिसिस यासारख्या घटक विश्लेषण तंत्रांचा वापर केला जातो. त्याचबरोबर मिळालेल्या फलितांमधील सहसंबंध देखील शोधून काढला जातो आणि मग त्या आधारे घटकात्मक वैधता ही निश्चित केली जाते. त्यानंतर पुढचा जो प्रकार आहे ज्याला आपण पूर्वकथनात्मक वैधता किंवा प्रेडिक्टिव्ह किंवा कथनात्मक वैधता प्रामुख्याने प्रेडिक्टिव्ह व्हॅलिडिटी असं म्हटलेलं आहे. ही अत्यंत प्रचलित किंवा
प्रसिद्ध अशा प्रकारचा वैधतेचा यथार्थतेचा प्रकार आहे. पुन्हा इथे देखील काही निकष मांडलेले आहेत आणि या निकषांमध्ये आणि प्रत्यक्षामध्ये मिळणारे प्राप्तांक यांच्यामध्ये प्राप्तांकामध्ये असणाऱ्या सहसंबंध गुणांकाच्या आधारे या ठिकाणी कथनात्मक वैधता ही शोधली जाते. आता हे जे निकष निवडत असताना अत्यंत काळजीपूर्वक विशिष्ट चाचणीच्या संदर्भात निकष निवडावे लागतात. त्यामध्ये उपलब्ध असणारा सहसंबंध गुणांक हा आणि प्रामुख्याने प्राप्तांक आणि निकष यांच्यामध्ये मिळणारा जो सहसंबंध गुणांक आहे तो सहसंबंध गुणांक जेव्हा काढला जातो तेव्हा त्याला वैधता गुणांक व्हॅलिडिटी कोएफिशियंट असं म्हटलं जातं. आता हा जो वैधता गुणांक आहे किंवा व्हॅलिडिटी कोएफिशियंट आहे हा 0.5 पासून 0.8 अशा स्वरूपामध्ये बदलतही राहू शकतो. मग जर हा सहसंबंध गुणांक किंवा हा वैधता गुणांक 0.5 पेक्षाही खूप कमी असेल तर त्या चाचणीची वैधता ही कमी आहे किंवा चाचणी वैध नाही आणि परिणामतः ती उपयोजनासाठी योग्य ठरत नाही. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैधता गुणांक सर्वसाधारणतः मिळेलच असंही सांगता येत नाही. याचं एक अत्यंत साधं आणि सोपं उदाहरण या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आता हे उदाहरण असं आहे, समजा एखाद्या चाचणीद्वारे किंवा एखाद्या कसोटीद्वारे वैद्यकीय अभिक्षमतेचं मापन केलं जात आहे. आता ही वैद्यकीय अभिक्षमता किंवा मेडिकल ऍप्टिट्यूड टेस्ट जी तयार केलेली आहे ती वैध ठरत आहे किंवा नाही यासाठी समजा संशोधकाने कथनात्मक वैधतेचा वापर करायचं ठरवलं. याकरिता त्या चाचणीद्वारे ज्या विद्यार्थ्याला उच्च प्राप्तांक मिळणार आहेत किंवा ती चाचणी हे सांगते आहे की त्या विद्यार्थ्यामध्ये वैद्यकीय अभिक्षमता ही उच्च आहे. मग इथे अभिप्रेत काय आहे, जेव्हा चाचणीचा स्कोर तुम्हाला हे सांगतोय की त्या विद्यार्थ्यामध्ये वैद्यकीय अभिक्षमता उच्च आहे, प्रत्यक्षामध्ये जेव्हा हा विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेईल तेव्हा त्याला तिथे मिळणारं यश किंवा तो जेव्हा भविष्यामध्ये एक यशस्वी वैद्यकीय व्यावसायिक म्हणून पुढे येईल तिथे मिळणारं यश यांच्यामध्ये जेव्हा सहसंबंध गुणांक उच्च असेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्याला या वैद्यकीय अभिक्षमता चाचणीवर उच्च गुणांक मिळालेला होता तो विद्यार्थी त्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये किंवा तेथील परीक्षांमध्ये जास्त गुण मिळवत असेल किंवा एक वैद्यकीय व्यावसायिक म्हणून यशस्वी ठरत असेल तर या विशिष्ट चाचणीची कथनात्मक वैधता उच्च आहे असं म्हणता येईल. आलं लक्षात? म्हणजे प्रत्यक्षामध्ये निकष काय आहे तर त्याने वैद्यकीय यश संपादन करणे आणि त्या निकषाचा संबंध हा कशाशी आहे तर आत्ता मिळणाऱ्या कसोटीवरील त्याचा गुणांक. या दोन्हीमध्ये जेव्हा उच्च सहसंबंध मिळतो तेव्हा ती चाचणी कथनात्मक वैधतेच्या दृष्टीने किंवा त्या चाचणीचा वैधता गुणांक हा उच्च असतो. आलं लक्षात? ज्या हेतूने ती चाचणी तयार केली आहे तो हेतू किती प्रमाणात साध्य होतो आहे म्हणजेच वैधता, आणि मग त्याच्यातला हा कथनात्मक वैधतेचा चौथा असा जो प्रकार इथे नमूद केला आहे. ठीक आहे. त्यानंतर पाचवा प्रकार आहे कॉन्करंट व्हॅलिडिटी किंवा ज्याला म्हटलेलं आहे समवर्ती वैधता. हा वैधतेचा प्रकार काहीसा कथनात्मक वैधतेप्रमाणेच आहे,
इथे सुद्धा मांडलेले प्रमाणक आणि चाचणीवरील गुणांक यांच्यामधील सहसंबंध प्रस्थापित केला जातो. मात्र यामध्ये सहसंबंध प्रस्थापित करत असताना काहीसा फरक हा पूर्वीच्या किंवा यापूर्वी मांडलेल्या वैधतेच्या प्रकारांपेक्षा आहेच. यावरून साधारणतः हे 5 प्रकार पाहिल्यानंतर तुमच्या हे लक्षात आलं असेल की विशिष्ट संदर्भाबाबत विशिष्ट वैधतेचं मापन केलं जाऊ शकतं आणि काही हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने प्रत्येक चाचणी ही वैध असण्याची आवश्यकता आहे आणि ती वैधता ती चाचणी ज्या समूहावर ज्या विशिष्ट समूहावर प्रमाणित करणार आहोत त्या समूहाला अनुसरून त्या चाचणीची वैधता ही निश्चित होत असते. आणि त्यामुळे एका विशिष्ट वयोगटासाठी तयार केलेली जी चाचणी आहे ती कदाचित दुसऱ्या वयोगटासाठी इनव्हॅलिड किंवा अवैध ठरू शकते किंवा त्याचं यथार्थतेचं वैधतेचं प्रमाण हे दुसऱ्या वयोगटासाठी कमी असू शकतं. आणि म्हणून एखाद्या चाचणीचा वैधता, यथार्थता, व्हॅलिडिटी या गुणधर्माचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ती चाचणी कोणत्या गटासाठी तयार केली आहे, त्यामधील एकक कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणत्या सांस्कृतिक पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तींसाठी आहेत, त्यानुसार चाचणी विशिष्ट समूहासाठी वैध ठरेल किंवा नाही हे निश्चित होत असतं. आणि त्यामुळे चाचणी ज्या संदर्भात तयार केलेली आहे, चाचणी ज्या परिस्थितीतील व्यक्तींसाठी तयार केलेली आहे, त्यांच्या बाबतीमध्ये वैधतेचा अभ्यास करणं, वैधता तपासून पाहणं हे निश्चितपणे चाचणीच्या महत्वाच्या गुणधर्मांमध्ये येतं. या वैधता या गुणधर्माबरोबरच पुढचा आणि अत्यंत महत्वाचा असा चाचणीचा गुणधर्म आहे आणि तो म्हणजे चाचणीची विश्वसनीयता, रिलायबिलिटी ऑफ अ टेस्ट. आपल्याला आता माहीत झालंय की वैधतेमध्ये आपण चाचणीचा हेतूचा विचार करत असतो. आणि जेव्हा आपण चाचणीच्या विश्वसनीयतेचा किंवा चाचणीवर आधारित अशा काही अनुमान काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला चाचणीबाबत ती चाचणी कितपत विश्वसनीय आहे, कितपत विश्वासास पात्र आहे हे देखील पाहणं तितकंच आवश्यक आहे. ठीक आहे. ही जी संकल्पना मांडलेली आहे विश्वसनीयता, काय बरं अर्थ आहे याचा? तर आपण त्या चाचणीवर किती प्रमाणामध्ये अवलंबून राहू शकतो, यालाच चाचणीच्या विश्वसनीयतेलाच चाचणीच्या प्राप्तांकातील सुसंगती, कन्सिस्टन्सी ऑफ स्कोर्स असंही म्हटलं जातं. एका विशिष्ट समूहावर किंवा एका विशिष्ट व्यक्तीबाबत चाचणी दिल्यानंतर तीच चाचणी जेव्हा आपण काही कालांतराने थोड्याशा कालावधीनंतर पुन्हा देतो तेव्हा त्या चाचणीमध्ये किंवा त्या चाचणीवर जे स्कोर्स आपल्याला मिळणार आहेत, जे प्राप्तांक आपल्याला मिळणार आहेत, त्या प्राप्तांकामधील सुसंगती आणखी स्पष्ट करूयात. जेव्हा आपण विश्वसनीयता हा चाचणीचा एक गुणधर्म आहे असं मानतो तेव्हा त्या चाचणीबाबत, त्या मापनीबाबत संशोधकाला किंवा जो चाचणी सादर करणार आहे त्याला किती प्रमाणामध्ये विश्वास वाटतो, हे विश्वासाचं प्रमाण म्हणजेच चाचणीची विश्वसनीयता. याचाच अर्थ काय आहे?
तर एकाच गटाला जेव्हा संशोधक पुन्हा पुन्हा एक चाचणी देतो काही मर्यादेनंतर, काही कालांतरानंतर, तेव्हा अपेक्षित असं आहे त्या समूहाचे पुन्हा पुन्हा चाचणी केल्यानंतर सुद्धा मिळणारे प्राप्तांक हे सारखेच यावेत. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रसंगी एकाच व्यक्तीची जेव्हा चाचणी घेतली जाईल त्याकरिता वापरलेलं साधन हे देखील जेव्हा तेच असेल तेव्हा मिळणारा प्राप्तांक, मिळणारा स्कोर हा सारखाच यायला पाहिजे. असं जेव्हा तोच प्राप्तांक आपल्याला मिळतो तेव्हा आपण त्या चाचणीला विश्वसनीय आहे असं म्हणतो. अत्यंत महत्वाचा असा हा चाचणीचा गुणधर्म आहे. आणि मग कदाचित असंही होऊ शकतं एखादी चाचणी ही विश्वसनीय आहे, मात्र चाचणी एकदा दिल्यानंतर पुन्हा चाचणी देत असताना मध्ये असणारा कालावधी हा अत्यंत जर थोडा असेल किंवा मधल्या कालावधीमध्ये काही परीक्षार्थीला किंवा प्रयुक्ताला जर काही बिघाड झाला किंवा काही इजा झाली तर मात्र पुन्हा चाचणी देत असताना प्राप्तांकामध्ये बदल होऊ शकतो. मात्र अशा परिस्थितीमध्ये ती चाचणी विश्वसनीय नाही किंवा चाचणीची विश्वसनीयता कमी आहे असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. आणि म्हणून जेव्हा आपण विश्वसनीय चाचणीच्या आधारे काही मार्गदर्शन किंवा चाचणीबाबत काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा ही चाचणीची विश्वसनीयता 4 प्रकारची असते. त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे ज्याला चाचणी पुनर्चाचणी विश्वसनीयता असं म्हटलेलं आहे, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट, रिटेस्ट, रिलायबिलिटी असं म्हणतात. तुम्हाला त्याच्या शीर्षकावरूनच, त्याच्या नावावरूनच लक्षात आलं असेल, विश्वसनीयता शोधण्याचा किंवा एखाद्या चाचणीच्या विश्वसनीयतेपर्यंत पोहोचण्याचा हा एक अत्यंत सोपा मार्ग आहे. यामध्ये एकच चाचणी एकाच समूहाला 2 भिन्न प्रसंगी दिली जाते आणि या भिन्न प्रसंगी दिलेल्या चाचण्यांवरील जी फलितं आहे किंवा जो स्कोर आहे त्या स्कोर्सची, त्या फलितांची तुलना केली जाते. या ठिकाणी सांख्यिकीचा उपयोग म्हणजे विशेषतः सहसंबंध गुणांकाचा, कोएफिशियंट ऑफ कोरिलेशनचा वापर हा निश्चितच महत्वाचा आहे. जसं की उदाहरण पाहूयात. एका व्यक्तींच्या समूहाला बिने इंटेलिजन्स टेस्ट, बिनेची बुद्धिमापन चाचणी ही दिली गेली आणि त्याच समूहाला पुन्हा काही कालांतराने तीच चाचणी पुन्हा दिली गेली. आता या चाचणीच्या बाबतीमध्ये समजा पहिल्या वेळेस दिलेल्या चाचणीवरील स्कोर आणि दुसऱ्या वेळेस दिलेल्या चाचणीवरील स्कोर या दोन्हीमध्ये जर आपल्याला सुसंगती किंवा दोन्ही चाचणीवरील स्कोर्समध्ये फरक आहे असं आढळलं तर आपण ती चाचणी विश्वसनीय नाही असं म्हणतो. मात्र दोन्ही वेळेस जेव्हा चाचणी दिली गेली तेव्हा थोड्याफार फरकाने चाचणीवरील प्राप्तांक किंवा चाचणीवरील फलितं ही जेव्हा समसमान येतात तेव्हा आपण या पद्धतीने म्हणजेच चाचणी पुनर्चाचणी विश्वसनीयता पद्धतीने चाचणीचा विश्वसनीयता गुणांक हा उच्च आल्यास आपण विश्वसनीयता उच्च आहे असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे पॅरलल फॉर्म मेथड
किंवा ज्याला समरूप किंवा पर्यायी रूप पद्धत असं म्हटलं जातं. समरूप म्हणजेच काय, तर एकाच चाचणीचे 2 फॉर्म्स तयार केलेले असतात. जसं की मानसशास्त्रामध्ये व्यक्तित्व शोधिका म्हणून 16 PF सारखी चाचणी वापरली जाते. व्यक्तीच्या 16 व्यक्तिमत्वाशी संबंधित घटकांचं मापन करण्यासाठी. या चाचणीकरिता फॉर्म A सुद्धा अवेलेबल आहे, फॉर्म B सुद्धा अवेलेबल आहे, C सुद्धा अवेलेबल आहे. जेव्हा या चाचणीच्या या पॅरलल म्हणजेच समरूप, समांतर अशा फॉर्मवरती जेव्हा विश्वसनीयता गुणांक काढला जातो, तेव्हा एकाच समूहाला या 2 फॉर्म्स किंवा हे समरूप आहेत, लक्षात घ्या. दोन्हीही फॉर्म्स विशिष्ट घटकाचं मापन करणारे आहेत, मात्र 2 फॉर्म्स सारखे नाहीत. त्याच्यामध्ये असणारी एकक ही भिन्न भिन्न असणार आहेत. आपण स्पर्धा परीक्षांच्या बाबतीमध्ये अशा स्वरूपातले ABCDE जर कोणी स्पर्धा परीक्षा देणारे असतील तर त्यांनी नक्की असे 4 फॉर्म्स किंवा अशा 4 प्रश्नपत्रिका संच वर्गात आलेल्या पाहिल्या असतील. एक प्रश्नपत्रिका संच ज्या घटकाचं मापन करणारी आहे, तसंच दुसरी प्रश्नपत्रिका संच असते, तशीच तिसरी असते, मात्र त्याच्यामधली एकक ही बदललेली असतात. तसंच 16 PFच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. आणि त्यामुळे चाचणीद्वारे विशिष्ट घटकांचं, विशिष्ट आयामांचं मापन केलं जातंय, मात्र एकाच चाचणीचे 2 पर्यायी किंवा 2 समरूप फॉर्म्स, प्रपत्र ही त्याच समूहाला दिली जातात. दोन्हीही समूहांवर, दोन्हीही प्रपत्रांवर, फॉर्म्सवर एकच समूह प्रतिक्रिया नोंदवतो आणि मग या दोन्हीही फॉर्मवर आलेल्या प्राप्तांकाची तुलना केली जाते. आणि जेव्हा एका समूहावर किंवा एका फॉर्मवर विशिष्ट घटक उच्च दिसत असेल, तर दुसऱ्याही फॉर्मवर तो घटक एखाद्या समूहाबाबत, एखाद्या व्यक्तीबाबत उच्च असेल, तर त्या चाचणीची समरूप विश्वसनीयता ही उच्च आहे असं म्हटलेलं आहे. ही उच्च आहे हे ठरवत असताना आपल्याला त्या ठिकाणी सहसंबंध गुणांकासारख्या सांख्यिकीचा वापर करावा लागतो. आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रमाणामध्ये एकाच चाचणीचे एकापेक्षा अधिक फॉर्म्स तयार केले जातात किंवा पर्यायी रूप तयार केली जातात, तेव्हा अचूकतेबाबत अत्यंत काटेकोरता बाळगणं आवश्यक आहे. आणि म्हणून या पद्धतीने काढलेली जी विश्वसनीयता आहे त्याला समरूप विश्वसनीयता किंवा समरूप विश्वसनीयता गुणांक असंही म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराला स्प्लिट हाफ मेथड म्हणजेच अर्धभाग विश्वसनीयता असं म्हणतात. यामध्ये ज्या घटकांचं मापन करायचं आहे त्यासाठी एकाच चाचणीमध्ये तयार केलेली एकक ही 2 भागांमध्ये विभागली जातात. स्प्लिट हाफ. मग त्यामध्ये एका चाचणीमध्ये किंवा एका भागामध्ये सगळी समान विधानं आणि दुसऱ्या भागामध्ये कदाचित सगळी विषम अंक असणारी विधानं ही समाविष्ट केली जातात. आणि मग या प्रत्येक भागामध्ये मिळणारी जी फलितं आहेत ती फलितं एकत्रित केली जातात आणि त्या फलितांची
विशिष्ट समूहांबाबत विश्वसनीयता तपासली जाते. पुन्हा या ठिकाणी विश्वसनीयता तपासत असताना सहसंबंध गुणांक ही सांख्यिकी किंवा हे संख्याशास्त्र अत्यंत महत्वाचं ठरतं. त्यानंतर चौथा जो प्रकार आहे, जो सर्वसाधारणतः अनेकदा वापरलाही जातो, ज्याला म्हटलेलं आहे अंतर एकक सुसंगती किंवा इंटर आयटम कन्सिस्टन्सी. हा जो प्रकार आहे विश्वसनीयतेचा, या प्रकारामध्ये एका वेळेस एकच पद्धत ही वापरता येते आणि ज्याच्या मदतीने विश्वसनीयता ही आपल्याला काढता येते. यामध्ये जे मिळालेले प्राप्तांक आहेत त्या विशिष्ट एककावर मिळालेल्या प्राप्तांकांचं आणि त्या चाचणीवर मिळणारे जे स्कोर्स आहेत किंवा चाचणीवर मिळणारे जे प्राप्तांक आहेत त्यांच्यामध्ये काय संबंध आहे हे तपासून पाहिलं जातं. जेव्हा आपण संबंध या शब्दाचा उच्चार करत आहोत तेव्हा तिथे सहसंबंध हा महत्वाचा आहे. आणि त्यामुळे एका विशिष्ट प्रश्नाला मिळालेली उत्तरं आणि संपूर्ण प्रश्नाला मिळालेला स्कोर गुणांक आणि संपूर्ण चाचणीवर मिळालेला स्कोर या दोन्हीची तुलना केली जाते. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी एकाच प्रश्नाचं उत्तर अत्यंत अचूक लिहितात. म्हणजे एखाद्याला 15 पैकी 14 मार्क एका प्रश्नाच्या उत्तराला मिळालेली आहेत, पण त्याच विद्यार्थ्याचे 75 पैकी किती मार्क मिळालेत याची जर तुलना केली तर कदाचित त्याला 75 पैकी 20च मार्क मिळालेले असू शकतात. आलं लक्षात? म्हणजेच इथे एका प्रश्नाला मिळालेले स्कोर आणि संपूर्ण चाचणीला मिळालेले जे स्कोर आहेत, जे प्राप्तांक आहेत, त्याची तुलना केली जाते. आणि मग विश्वसनीयता मापनासाठी इथे सांख्यिकीचा वापर केला जातो. आणि यासाठी कोरिलेशन कोएफिशियंट या संदर्भामध्ये कुडर रिचर्डसन यांनी एक सहसंबंध गुणांक काढण्याची पद्धती शोधून काढलेली आहे. त्याकरिता विशिष्ट सूत्र देखील मांडलेलं आहे, ज्याला आपण KR फॉर्म्युला असं देखील म्हणतो. आणि मग त्या आधारे आपल्याला ती चाचणी अंतर एकक सुसंगती विश्वसनीयता प्रकाराच्या माध्यमातून चाचणीवर मिळणारे प्राप्तांक हे सुसंगत आहेत किंवा नाही हे त्या सहसंबंध गुणांकाच्या आधारे आपल्याला ठरवता येतं. हे सगळे वेगवेगळे जे प्रकार आहेत, विशेषतः मानसशास्त्रीय चाचणी कसोटी ही प्रमाणित करत असताना या विश्वसनीयतेच्या प्रकारांचा वापर केला जातो. आणि त्याकरिता निश्चितपणे एखादी चाचणी ही उपयुक्त ठरेल किंवा नाही हे ठरवण्याच्या दृष्टीने चाचणीची वैधता आणि चाचणीची विश्वसनीयता हे दोन्हीही महत्वाचे गुणधर्म आहेत. आणि म्हणून आपल्याला विश्वसनीयता ही ठरवत असताना कोएफिशियंट ऑफ रिलायबिलिटी म्हणजेच विश्वसनीयता गुणांक किंवा ज्याला आपण रिलायबिलिटी कोएफिशियंट असं म्हणतो, हा विश्वसनीयता गुणांक काढणं अत्यंत आवश्यक ठरतं. ज्या पद्धतीने सहसंबंध गुणांकाच्या बाबतीमध्ये किंवा वैधता गुणांकाच्या बाबतीमध्ये 0.50 पासून 0.80 किंवा विश्वसनीयता गुणांक ही त्याही पलीकडे जाऊ शकते. आणि मग जितका विश्वसनीयता गुणांक जास्त तितकी ती चाचणी वापरासाठी योग्य, तितक्या त्या चाचणीवरील प्राप्तांकामध्ये सुसंगती अधिक असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणून विश्वसनीयता आणि वैधता हे मानसशास्त्रीय चाचण्यांच्या बाबतीतले, मानसशास्त्रीय कसोट्यांच्या बाबतीतले अत्यंत महत्वाचे असे गुणधर्म आहेत असं आपल्याला म्हणता येईल.
या गुणधर्मांबरोबरच तिसरा महत्वाचा घटक चाचणी किंवा कसोटीच्या बाबतीमध्ये, आणि तो म्हणजे चाचणीची मानके किंवा मानदंड, किंवा त्यालाच आपण नॉर्म्स असंही म्हणतो. आता चाचणीची मानके किंवा मापदंड म्हणजे काय आहे, तर एखाद्या विशिष्ट समूहाची निर्वर्तनाची पातळी, म्हणजे त्या चाचणीसाठी तयार करण्यात आलेली मानके किंवा नॉर्म्स. कोणतीही मानसशास्त्रीय कसोटी जर आपण घेतली तर समजा एखाद्या चाचणीच्या बाबतीमध्ये 60 एकक आहेत आणि त्या 60 एककांपैकी परीक्षार्थीच्या ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या अचूक प्रतिक्रियांची संख्या ही 60 पैकी 40 आलेली आहे. या 40 या अचूक प्रतिक्रियांना अर्थ राहत नाही जोपर्यंत 40 मार्क मिळवणाऱ्या किंवा 40 ज्याच्या अचूक प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्याची तुलना त्याच्या विशिष्ट समूहातील व्यक्तींशी आपण करत नाही. आणि म्हणून जेव्हा आपण मानसशास्त्रीय कसोटीबाबत कुठलाही कच्चा प्राप्तांक किंवा कुठलाही रॉ स्कोर घेतो तेव्हा त्या रॉ स्कोरला जोपर्यंत आपल्याकडे योग्य मानकं उपलब्ध नाहीत तोपर्यंत त्या कच्च्या प्राप्तांकांना तितकासा अर्थ नाही. आणि म्हणून आपल्याला चाचणीवर मिळालेल्या प्राप्तांकाची एका विशिष्ट प्राप्तांकामध्ये किंवा मानकांमध्ये रूपांतर करावं लागतं आणि त्या आधारे आपण जेव्हा विशिष्ट समूहाशी त्या एका व्यक्तीची तुलना करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीच्या त्या रॉ स्कोरला अर्थ प्राप्त होतो. एका विशिष्ट समूहामध्ये चाचणीवर मिळालेल्या एका व्यक्तीच्या प्राप्तांकाच्या आधारे तुलना केली जाते. त्या समूहाशी त्या व्यक्तीची तुलना केली जाते आणि त्या आधारे समूहामध्ये व्यक्तीचं स्थान काय आहे हे आपल्याला प्रमाणित नमुना गटाच्या आधारे ठरवता येतं. आणि म्हणून तुलनात्मक अशा मापनामध्ये, अशा प्राप्तांकामध्ये विविध प्रकारच्या सांख्यिकी पद्धतींचा वापर करून आपल्याला या कच्च्या प्राप्तांकाचं रूपांतर करता येतं. हे रूपांतर करत असताना प्रामुख्याने 2 हेतू इथे साध्य होतात. त्यामध्ये समूहाच्या तुलनेने किंवा ज्या समूहावर चाचणी तयार केलेली आहे त्या नमुना गटाच्या तुलनेमध्ये वैयक्तिक एका व्यक्तीचं स्थान कुठे आहे हे आपल्याला मानकांच्या मदतीने समजू शकतं. म्हणजे थोडक्यात एका व्यक्तीच्या निर्वर्तनाचं मापन करण्यासाठी मानके ही आवश्यक आहेत. त्यानंतर विविध चाचण्यांवरील व्यक्तीच्या प्राप्तांकाची तुलना करण्यासाठी देखील मानकं ही उपलब्ध ठरतात. आता या मानकांचे काही प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये पहिला आणि अत्यंत महत्वाचा असा जो प्रकार आहे ज्याला आपण वैकासिक मानके असं म्हणतो. या वैकासिक मानकांमध्ये व्यक्तीचा विकास सर्वसामान्य व्यक्तींच्या दिशेने किंवा सर्वसामान्य व्यक्तींच्या प्रमाणे होतो आहे किंवा नाही हे समजण्यासाठी वैकासिक मानकं ही उपलब्ध असतात, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये डेव्हलपमेंटल नॉर्म्स असं म्हणतात. बाळ जन्माला आल्यापासून या वैकासिक मानकांच्या आधारे तुलना केली जाते. आपण यापूर्वी व्यक्ती अभ्यास केस स्टडी मेथड हा पाहिलेला आहे. क्वालिटेटिव्ह पद्धत किंवा गुणात्मक पद्धतीचा जेव्हा आपण विचार करत होतो
तेव्हा आपण वृत्त अभ्यास किंवा व्यक्ती अभ्यास केस स्टडी मेथडचा चर्चा केली होती. आणि त्या केस स्टडी मेथडमध्ये एका व्यक्तीचा दीर्घ काळापर्यंत तिच्या संदर्भात नोंदी घेतल्या जातात. या नोंदी घेत असताना ही वैकासिक मानकं ही अत्यंत महत्वाची आहेत. म्हणजे जेव्हा एखाद्या दिव्यांग मुलाचा किंवा मुलीचा व्यक्ती इतिहास घेतला जातो तेव्हा वैकासिक मानकांमध्ये वाढीचे टप्पे अगदी मान धरणं इथपासून जी वैकासिक मानकं आहेत, अर्थात सांस्कृतिक भिन्नतेनुसार किंवा मिळणारा आहार आणि बाकीच्या घटकांनुसार यामध्ये थोड्याफार फरकाने काही फरक पडू शकतो. मात्र व्यक्तीची प्रगती ही त्या वयोगटानुसार होत आहे किंवा नाही. मग प्रगतीमध्ये शारीरिक विकासाबरोबरच मानसिक, बोधनिक, सामाजिक या विकासासंदर्भात देखील वैकासिक मानकं ही आपल्याला उपयुक्त ठरतात. आणि त्यामुळे व्यक्तीच्या प्रगतीचा विचार करत असताना योग्य दिशेने होतो आहे की नाही किंवा त्या व्यक्तीचं विकासाच्या दृष्टीने निश्चितपणे स्थान काय आहे हे शोधण्यासाठी या वैकासिक मानकांचा उपयोग ठरतो. ही जी वैकासिक मानकं आहेत या वैकासिक मानकांमध्ये सुद्धा काही प्रकार पाडलेले आहेत. मग त्यामध्ये मानसिक वय ही जी संकल्पना बुद्धिमापन करण्यापूर्वी मांडलेली होती त्या संदर्भात मांडलेली वैकासिक मानकं. मानसशास्त्राचे विद्यार्थी म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे, जेव्हा आपण IQ टेस्ट काढतो किंवा IQ टेस्टचा वापर करून बुद्धिगुणांक काढतो आणि मग साधारणतः जे सूत्र वापरलं जातं की ज्याच्या संदर्भात टर्मन यासारख्या संशोधकांचं खूप महत्वाचं योगदान आहे की ज्यामध्ये MA/CA × 100 असं म्हटलेलं आहे. जैविक वय, कालिक वय आणि त्यामध्ये महत्वाची संकल्पना आलेली आहे ती म्हणजे मानसिक वय. आणि मग या मानसिक वयाला अनुसरून मानसिक वयाशी संबंधित मानके, त्याचबरोबर विशिष्ट इयत्तांची समतुल्य अशी मानके, ज्याप्रमाणे एका विशिष्ट इयत्तेमध्ये विद्यार्थी जेव्हा आहे तेव्हा त्याला भाषा, गणित या संदर्भात कितपत ज्ञान आहे त्या आधारे त्या विद्यार्थ्याची त्याच्या समूहातील इतर विद्यार्थ्यांशी तुलना केली जाते. आणि म्हणून ग्रेड इक्विव्हॅलंट नॉर्म्स असं म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर विशिष्ट क्रमवारीनुसार तयार केलेली अशी देखील मानकं ही उपलब्ध असतात. आणि हे जे मानकांचे प्रकार आहेत हे सर्व वैकासिक मानकांमध्ये समाविष्ट होतात. मेंटल एज नॉर्म्स, ग्रेड इक्विव्हॅलंट नॉर्म्स, ऑर्डिनल स्केल नॉर्म्स हे वैकासिक मानकांचे प्रकार आहेत. त्यानंतर मानकांचा पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे विदिन ग्रुप नॉर्म्स किंवा समूहाअंतर्गत मानक. या मानकांच्या प्रकारामध्ये ज्या समूहाचा विशिष्ट व्यक्ती सदस्य आहे त्या समूहाशी एका व्यक्तीची तुलना करण्यासाठी या मानकांचा वापर केला जातो. आणि या मानकांचा वापर करत असताना आपल्याला अत्यंत महत्वपूर्ण अशा संख्यात्मक पद्धतींचा, संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर करावा लागतो. विशेषतः जी संख्याशास्त्रीय विश्लेषण केली जातात त्या विश्लेषणाच्या आधारे आपण ही मानकं निश्चित करू शकतो. त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शततम आणि शततम क्रम किंवा ज्याला पर्सेंटाईल आणि पर्सेंटाईल रँक असं म्हटलं जातं. या मानकांच्या प्रकारामध्ये एखाद्या प्रमाणित नमुना गटामध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या
टक्केवारीनुसार विशिष्ट प्राप्तांकाची मर्यादा शोधली जाते, विशिष्ट स्कोर्सची मर्यादा शोधली जाते आणि त्या आधारे एका व्यक्तीचं त्या 100 व्यक्तींमध्ये काय स्थान असेल किंवा ती व्यक्ती कोणत्या स्थानावर असेल त्या नमुना गटाला अनुसरून. नमुना हा शब्द आता आपल्यासाठी नवीन नाहीये. त्या विशिष्ट समूहाला अनुसरून एका व्यक्तीचं स्थान हे काय असेल हे शततमकाच्या माध्यमातून शोधून काढलं जातं. त्यामुळे शततमक काढत असताना जे मापन किंवा जे काउंटिंग सुरू होतं ते तळापासून सुरू होतं. म्हणजेच काय, जर तुमचा शततमक उच्च असेल तर तुम्ही त्या समूहावर उच्च पातळीवर निर्वर्तनाच्या संदर्भामध्ये, परफॉर्मन्सच्या संदर्भामध्ये तुम्ही उच्च पातळीवर असणार आहात. उदाहरणार्थ, आपल्या समूहामध्ये असणाऱ्या व्यक्तींपैकी एका विद्यार्थ्याचा शततमक पर्सेंटाईल नीट, जेई यासारख्या परीक्षांमध्ये पर्सेंटाईलच्या आधारे व्यक्तीची त्या परीक्षेला बसलेल्या इतर विद्यार्थ्यांबरोबर तुलना केली जाते. समजा एखाद्या विद्यार्थ्याचा पर्सेंटाईल हा 97 आलेला आहे, याचा अर्थ काय आहे की समजा एका विद्यार्थ्याचा 650 पैकी 648 हा स्कोर आहे, त्याला अचूक मार्क मिळालेले आहेत 648. मात्र जेव्हा त्याच्या समूहामधल्या विद्यार्थ्यांबरोबर तुलना केली तेव्हा त्याचा शततमक आलेला आहे 97, P97, पर्सेंटाईल 97. अशा वेळेस हा जो P97 वाला आहे याचा अर्थ काय आहे, तर या विद्यार्थ्याच्या खाली किंवा या विद्यार्थ्यापेक्षा कमी गुण मिळवणारे त्या समूहामध्ये 97% व्यक्ती आहेत. ज्या विद्यार्थ्याचा स्कोर 648 आहे त्या विद्यार्थ्यापेक्षा म्हणजे 648 पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या समूहामध्ये, नमुना गटामध्ये एकूण 97% व्यक्ती आहेत. म्हणजेच शततमक या मानकाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची तिच्या समूहामध्ये स्थान काय आहे हे ठरवता येतं. शततमक जितका उच्च, जितका जास्त, तितकं त्या व्यक्तीचं स्थान त्या समूहामधलं उच्च. प्रामुख्याने मानसशास्त्रीय कसोट्यांमध्ये शततमक या प्रमाणित गुणांचा वापर केला जातो, जेणेकरून चाचणी तयार करत असताना निवडलेला जो नमुना गट आहे, चाचणी प्रमाणित करत असताना जो नमुना गट घेतलेला आहे त्या नमुना गटाबरोबर एकदा का चाचणी इतर व्यक्तींना द्यायला तयार झाली की ज्या व्यक्तीला ती चाचणी दिली जात आहे त्या व्यक्तीची त्या नमुना गटाशी तुलना केली जाते. आलं लक्षात? आणि त्यामुळे प्रमाण वर्धमान सारणी म्हणजेच रॅव्हन्स यांनी तयार केलेलं स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसेस यासारख्या बुद्धिमापन कसोट्यांमध्ये प्रामुख्याने शततमकाच्या स्वरूपामध्ये मानकं दिलेली आहेत. आणि म्हणून मग एखाद्या विद्यार्थ्याला आजच्या दिवशी जेव्हा मी SPM सारखी चाचणी देते त्या आधारे त्या विद्यार्थ्याचं जो नमुना गट घेतला होता चाचणी प्रमाणीकरण करत असताना त्या नमुना गटाशी तुलना केली जाते. आणि म्हणून मानकांचा विचार करता ज्या संस्कृतीमधल्या व्यक्तींची तुलना करायची आहे त्यांच्यावरती मानकं तयार झालेली असावी. आणि म्हणूनच SPM सारख्या चाचण्यांच्या बाबतीमध्ये भारतीय अनुकलन केलेल्या म्हणजे परदेशात तयार झालेल्या जरी चाचण्या आहेत तरी सुद्धा त्या चाचण्यांचं भारतीय अनुकूलन करण्यात आलेलं आहे. आणि सद्यस्थितीमध्ये भारतातील विद्यार्थ्याची जेव्हा तुलना करायची तेव्हा त्यासाठी इथे
तयार झालेल्या अनुकूलनानंतर असणाऱ्या नॉर्म्सचं मानकांशी त्या विद्यार्थ्याची तुलना केली जाते. आणि त्यामुळे मानसशास्त्रीय कसोटीच्या बाबतीत ही जी विदिन ग्रुप नॉर्म्स म्हणजे समूह अंतर्गत मानकं आहेत ती अत्यंत महत्वाची ठरतात. त्यामुळे त्यामधील शततमक हा अत्यंत महत्वाचा असा मानकांचा प्रकार आहे जो अनेक प्रमाणित चाचण्यांमध्ये वापरला जातो. या मानकांचे आणखी इतर जे प्रकार आहेत ते आपण पुढच्या तासाला त्याची चर्चा करूयात. आज आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू.